आज बनवली होती मी बटाट्याची भाजी आणि त्याबरोबर पुऱ्या बनवलेल्या. तर इथे भाजी बनवण्यासाठी बॉईल बटाटे आणि हे काही आपले कांदा लसूण मिरची. तर इथं कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि फोडणीसाठी मी सफेद उडदाची डाळ म्हणजे बिना छिलक्याची डाळ वापरली. डाळ लालसर झाली की त्याच्यामध्ये राई आणि जिरं टाकायचं. हे दोन्ही तडतडल्यानंतर इथं लसूण टाकायचा कट केलेला, कढीपत्ता टाकायचा आणि हे तळल्यानंतर इथे कांदा घेतलाय मोठ्या साईजचा कट करून, म्हणजे कापून उभा तो कांदा आणि 7-8 मिरच्या आहेत तिखट त्या बारीक कापल्यात त्या टाकल्यात. कांदा चांगला लालसर तळून झाला की टोमॅटो टाकायचा आणि तो पण चांगला तेलामध्ये मिक्स करायचा. आता हे मिक्स झालाय, मी 2 मिनिटासाठी झाकण ठेवते म्हणजे टोमॅटो लवकर नरम होईल. आता हे टोमॅटो नरम झालाय, ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये हळद टाकली मी थोडीशी. आता हे पण चांगलं मिक्स केलं म्हणजे कलर छान येतो तेलामध्ये. थोडीशी हळद तळल्या गेली की आणि बॉईल केलेले बटाटे आहेत हे बटाटे टाकते मी याच्यामध्ये आणि चांगलं असं मिक्स करून घेते. त्यानंतर इथे चवीप्रमाणे मी मीठ टाकलं आणि परत एकदा चांगलं असं मिक्स केलं आणि 2-3 मिनिटासाठी मी इथे बारीक गॅस करून झाकण ठेवलं. आता इथे 2-3 मिनिटं झालेले आहेत. आता मी इथे कोथिंबीर टाकते थोडीशी आणि परत एकदा असे मिक्स केलं. आता ही भाजी तयार आहे. आता पुरी बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, त्यामध्ये थोडीशी साखर, मीठ आणि तेल टाकले. आता याच्यामध्ये ना थोडं थोडं पाणी टाकून असं घट्टसर पीठ मळून घेतलं मी. आता हे पीठ मळून झाले आणि झाकून ठेवले मी 5 मिनिटासाठी पीठ मुरायला. तेल गरम होईपर्यंत मी आता पुऱ्या लाटून घेणार आहे. आता मी असे गोळे बनवले चपातीच्या, म्हणजे आपण चपाती बनवतो अशा साईजचे मी पिठाचे गोळे बनवून घेतले आणि आता इथे चपाती लाटून घेते. आता इथे चपाती लाटून घेते मी आणि मी अशा गोल पुऱ्या बनवणार नाही. आता चपाती लाटून अशा त्रिकोणी मी पुऱ्या बनवणार आहे. तर मी ह्या चपातीचे 4 तुकडे केले आणि ह्या पुऱ्या बनवून घेतल्या. ह्या पुऱ्या म्हणजे अशा का बनवते तर ह्या पुऱ्या ना लवकर होतात, जास्त वेळ लागत नाही बनवायला. गोल पुऱ्यांना जरा जास्त वेळ लागतो, म्हणून मी अशा पद्धतीच्याच पुऱ्या बनवते. आता या पुऱ्या अशा चांगल्या मस्त गरम तेलात खरपूस अशा तळून घेतल्या मी. तर सर्व पुऱ्या अशा तळून झालेल्या आहेत. तर मी अशी आज बटाट्याची भाजी आणि पुरी बनवलेली.